श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि सर्वात अगोदर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज आहे दसरा आणि आजच्या दिवशी पहा, आपण घरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टींची पूजा करत असतो. म्हणजे आपल्या ज्या घरामध्ये मशीन आहेत, जसे वॉशिंग मशीन असेल किंवा मग फ्रीज असेल किंवा टी व्ही असेल किंवा घरातल्या आपल्या ज्या गाड्या आहेत, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, यांचीसुद्धा आपण पूजा करत असतो. त्याचबरोबर घरामध्ये जे काही हत्यारं असतात, अवजारे असतात, त्याची आपण पूजा करत असतो. आता बघा, आपल्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू आपल्याला आणायची असेल तर आपण ह्या दसऱ्याचा मुहूर्त अगदी शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदी करण्याने या ज्या काही वस्तू आपण खरेदी करतो त्या लक्ष्मी स्वरूप असतात. आणि पहा, आपण घरामध्ये गाडी खरेदी करणं किंवा मग कुणी घर खरेदी करतं, या दिवशी त्याची ओपनिंग ठेवतं, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या ह्या शुभ मुहूर्तावर केल्या जातात. आता बघा, जसं अक्षय तृतीया आहे, परत अजून गुढीपाडवा आहे, तर ह्या 3.5 मुहूर्तापैकी एक दसरा देखील मानला जातो. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी ज्या काही आपण शुभ गोष्टी खरेदी करू त्याचे आपल्याला शुभ फळ मिळत असते. म्हणजे त्या गोष्टी आपल्या कधीच खर्चल्या जात नाहीत. अशा काही जर आपण एखाद्या सोन्याच्या दुकानात गेलो, सोनं खरेदी केलं तर ते सोनं आपल्यापाशी चिरकाल टिकतं असं म्हटलं जातं. म्हणून मग बरेच जण या दिवशी सोनं खरेदी करतात, गुंतवणूक. तर पहा, आपट्याची पानं जे असतात तर त्यांना खूप सारं महत्त्व आजच्या दिवशी असतं. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं ही सोने म्हणून आपण संध्याकाळी लुटत असतो, म्हणजे एकमेकांना सोनं म्हणून ते देत असतो. त्याचबरोबर पूजेमध्ये सुद्धा आपट्यांच्या पानांचा आपण उपयोग करत असतो. तर अशाच ह्या आपट्याच्या पानांचा आपल्याला आज संध्याकाळी रात्रीपर्यंत एक उपाय करायचा आहे. आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दोष दूर होतील आणि आपली इच्छाही एका दिवसात पूर्ण होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, हे दोष, हे काही नकारात्मकता आहे तर हे आपल्या घरामध्ये कसं पसरलं जातं. तर आपण बघा, बऱ्याच वेळा शब्द वापरताना कधी आपल्याकडून वाईट शब्दसुद्धा वापरले जातात. म्हणजे आपण एखाद्याला काही पण आपल्या घरात बोलतो, मग त्या जे शब्दातून जी नकारात्मकता बाहेर निघते तर ती आपल्या घरामध्ये पसरत असते आणि आपलं घर त्याला तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळे ते आपल्या घरामध्ये साठली जाते. आणि बऱ्याच वेळा बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा चांगलीच लोकं येतात असं नाही, काही वाईट लोकंही आपल्या घरामध्ये येत असतात. हे वाईट लोकं घरामध्ये नुसती येत नाहीत तर खूप काही वाईटसुद्धा त्यांच्या मनामध्ये चाललेलं असतं किंवा मग एकमेकांसोबत बोलत असतात. त्यामुळे आपल्या घराची जी वास्तू आहे तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. तर या सर्व गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत नाही, तर आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे दोष निर्माण होतात. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि जरी लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये प्रवेश केला तर ती आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात आणि त्यामुळे आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती आलेली बाहेर निघून जाते. तर अशा पद्धतीने जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकवायची असेल, आपल्याला असे काही तिथी आहेत तर या तिथींना आपल्या घरामध्ये असे काही उपाय करायचे असतात. तर बघा, दसरा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये काही सेवा, काही उपाय जर केले तर याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असते. आणि जर आपण ते उपाय श्रद्धेने जर केले तर त्याचं फळ हे मिळतं. तर बघा, आपल्याला आपट्याच्या 2.5 पानांचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे? हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपट्याची 2.5 पानं घ्यायची आहेत. म्हणजे एक पान जोडलेलं जे असतं त्याचं एक पान आणि परत एक दुसरं पान आणि त्या दोन पानांचं एक पान जोडलेलं असतं त्यातलं अर्ध, म्हणजे असं 2.5 पान आपल्याला घ्यायचं आहे. पहिले आपण जे 2 पानं घेणार आहोत ते पानं एकदम व्यवस्थित घ्यायचे आहेत. म्हणजे कुठे तुटलेले आहेत, फुटलेले असं नाही घ्यायचं आणि ते 2 पानं स्वच्छ व्यवस्थित घ्यायचे. आणि तिसरं जे पान आहे तर त्याचं आपल्याला अर्ध पान घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला 2.5 पानांचा उपाय करायचा आहे.
तर अशा प्रकारे हे 2.5 पानं घेऊन आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो केंद्रातला उपाय आहे. आता तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये हे 2.5 पानं घेऊन जायचं आहे. आता बघा, दसरा आहे आज आणि आपल्या स्वामींचे जे केंद्र आहे तर ते तुमच्या जवळपास असेल. तुम्हाला जर खरोखरच केंद्रामध्ये जाणं होणार असेल तर मग तुम्ही एक झेंडूची माळसुद्धा आपण स्वामींना अर्पण करायला घेऊन जायची आहे आणि हे 2.5 पानंसुद्धा. तर काय करायचं, हे 2.5 पानं घेऊन जायचे आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण एक नारळ, खडीसाखर तिथे स्वामींपुढे ठेवायची आहे आणि झेंडूची जी माळ आहे ती स्वामींच्या तिथे अर्पण करायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि जे आपण 2.5 पानं घेऊन गेलेलो आहोत तर ते पण आपल्याला तिथे थोडा वेळ ठेवायचे आहे. नमस्कार करायचा, स्वामींना प्रार्थना करायची. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे तुमची इच्छा कोणती आहे, काय अडचणी आहेत, त्यानुसार तुम्ही स्वामींना त्या सांगायच्या आहेत आणि हे जे पान आहे तिथे ठेवायचं आहे आणि तिथे साईडला थोडंसं बसायचं आहे आणि थोडा वेळ 10-15 मिनटं होईना आपल्याला स्वामींचं नामस्मरण मनातले मनात करायचं आहे. आता बघा, स्वामींचं नामस्मरण तुम्ही 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता किंवा मग 108 वेळासुद्धा करू शकता. तर आपल्याला स्वामींचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत बसायचं आहे आणि अगदी 5 मिनटं जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी चालेल किंवा मग 11-21 अशा वेळेस केलं तरी चालेल. तर 5 मिनटं आपल्याला ती पाने तिथे ठेवायची आहे आणि 5 मिनटानंतर ते पानं आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि ही पानं घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. तर घरी आल्याच्या नंतर बघा, त्या पानांना आपल्याला एखाद्या पेपरमध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही लाल कपडा घेऊ शकता, त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता बघा, ही जी पानं आहेत तर ती आपल्याला काय करायची आहेत, तर हे पानं म्हणजे आजच्या दिवशी हे एक प्रकारचं सोनं आहे. तर हे सोनं आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधायचं आहे किंवा मग एखादा तुम्ही कागद घ्या, त्या कागदामध्ये बांधा आणि ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तर आजच्या दिवशी असं नक्की करा. आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमी राहणार नाही आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहील. तर तुम्ही हे सर्व तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि जर शक्य असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा, नाही तर मग तुमची पैशाचं जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे जिथे पैसे ठेवता तिथे ते पानं ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. आता बघा, तुम्ही म्हणता की आमच्या जवळपास मंदिर नाही आणि केंद्र पण नाही, आम्हाला जाणं शक्य होणार नाही. तर बघा, तुम्हाला जर मंदिरात किंवा केंद्रात जाणं शक्य झालं नाही तर आपल्या घरामध्ये जी स्वामींची मूर्ती असते किंवा फोटो असतो तर त्या फोटोसमोर, त्या मूर्तीसमोर आपण हे पानं ठेवायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, ह्याचं काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जसं आपण केंद्रामध्ये करणार आहोत तसंच आपण घरीसुद्धा स्वामींच्या फोटोसमोर. तर पहा, हा उपाय अगदी प्रभावी उपाय आहे आणि केंद्रामधून हा उपाय सांगितलेला आहे. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा. आपल्याकडे आपट्याची पानंसुद्धा असतात, आपण पूजेसाठी ही पानं घेऊन येत असतो. आपल्याला जर नाही केंद्रात जाणं शक्य झालं तर तुम्ही घरीसुद्धा हा उपाय इझिली करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती होत नसेल तर लक्ष्मी प्राप्ती होईल, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात राहील. आता बघा, मासिक पाळी आहे, सुतक आहे, विटाळ आहे, तर या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा नाही, कारण ह्या उपायाचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय त्या अवस्थेमध्ये करायचा नाही. तर बघा, आता घरामध्ये आपल्या दुसरं कुणी असेल तर त्यांनासुद्धा हा उपाय करायला लावू शकता. तर आज दसरा आहे आणि परत वर्षांनीच हा उपाय करता येणार आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.